नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपल्या स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 18 जानेवारी या दिवशी आहे दर्श अमावस्या, वार आहे रविवार. तर या दिवशी अमावस्या तिथी आहे आणि रविवार आहे. तर आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे आणि आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला काही गोष्टी करायच्यात. याने आपल्या पत्रिकेतील प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होण्यास मदत होते. रविवार ही तिथी सूर्यदेवांना समर्पित आहे आणि बघा, अशा विशेष तिथीला जर आपण काही छोटे उपाय केले तर त्याचे फायदे हे आपल्याला कैक पटीने जास्त मिळतात. अमावस्या ही तिथी वाईट नसून आपल्या मनातील घरातील नेगेटिव्ह एनर्जी ही बाहेर काढण्यासाठीचे अत्यंत प्रभावी दिवस असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर आपल्याला सर्वात आधी शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा दिवस आहे. तर या दिवशी आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची. आता तुम्ही जरी स्वच्छता शनिवारी केली तरी चालेल आणि शनिवारी शक्य नसेल तर रविवारी अगदी सकाळी तुम्ही स्वच्छता केली तरी चालेल. कारण अमावस्या तिथी ही शनिवारी मध्यरात्री 12ला सुरू होते आणि रविवारी दिवसभर अमावस्या तिथी आहे आणि रविवारी मध्यरात्री 1ला ही अमावस्या तिथी संपणार आहे. त्यामुळे आपल्याला अमावस्या तिथीचे जे उपाय आहेत ते आपल्याला रविवारच्या दिवशी करायचे आहेत. आता या दिवशी आपण सकाळी लवकर घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्या. आपल्या मुख्य दरवाजाला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि बाहेर रांगोळी काढायची, दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी रविवार आहे त्यामुळे आपण तुळशीला जल अर्पण करणार नाही आहोत किंवा दिवाही तिथे लावू नये. आता फक्त आपल्याला या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला आज सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. बघा, रविवार आहे आणि रविवार हा वार सूर्यदेवांना समर्पित आहे आणि अमावस्या तिथी आली आहे. त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग आहे. तर आपल्याला या दिवशी आवर्जून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ टाकले तरी चालेल किंवा हळद मिश्रित अर्घ्य. आता आपल्याला या दिवशी पितरांची सेवा करायची आहे. कारण अमावस्या ही तिथी पितरांची सेवा करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. आता संपूर्ण महिनाभरामध्ये जर आपल्याकडून दररोज पितरांची सेवा करणं शक्य नसेल तर अशा विशेष तिथीला जर आपण पितरांची सेवा केली तर आपल्या पत्रिकेतील प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होण्यास मदत होते. तर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य वगैरे देऊन झालं की देवपूजेच्या आधी हा अगदी सकाळी तुम्ही तर्पण विधी केला तरी चालेल किंवा मग दुपारी 11 ते 1 या दरम्यान केला तरी चालेल. आता तर्पण विधी कसा करायचा याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पण या अमावस्या तिथीला तुम्ही नक्कीच तर्पण विधी करा. या विधीसाठी अगदी 5 ते 10 मिनटं लागतात आणि सर्व साहित्य हे आपल्या घरामध्येच असतं आणि काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला सहज पूजा साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होतात. तर्पण विधी करून झाला की आपल्याला पितृअष्टक आणि पितृस्तुती स्तोत्र हे या व्हिडिओच्या स्क्रीनवर मी दिलं आहे. तर हे स्तोत्र आपल्याला म्हणायचे. आता हे म्हणण्यासाठी आपण एक सेपरेट आसन घ्यायचं. दक्षिणेकडे आपलं तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे आणि स्त्रिया म्हणणार असतील तर डोक्यावर ओढणी घ्या, पुरुष म्हणणार असतील तर त्यांनी डोक्यामध्ये टोपी घालायची आहे. हे पितृअष्टक आणि पितृस्तुती स्तोत्र म्हणून झालं की बाथरूममध्ये जायचं. हे म्हणत असताना कोणाशी आपल्याला बोलायचं नाही आहे. बाथरूममध्ये जायचं, हातपाय तोंड धुवायचे, थोडंसं डोक्यावर पाणी शिंपडायचं आणि आपण जे आसन घेतलं होतं बसायला त्याच्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. बघा, पितरांची सेवा करताना आपल्याला आसन हे सेपरेट ठेवायचं आहे. जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा देवांचं आसन हे सेपरेट आणि पितरांसाठीचं आपल्याला आसन वेगळं ठेवायचं आहे. मग हे आसन घडी घालून आपण साईडला ठेवून द्यावं आणि मग आपण देवपूजा करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि जर तुम्ही दुपारी करणार असाल तर तुम्ही सकाळी देवपूजा करून घ्या आणि दुपारी 12ला ही सेवा केली तरी चालेल. आता एक अत्यंत प्रभावी उपाय तो म्हणजे हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. आपल्या छतावरती किंवा मग एखाद्या झाडाखाली जिथे कावळे किंवा इतर कुठलाही पक्षी येऊन हा दही भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला दही भात आणि त्याच्यावरती थोडे तीळ घालून हा काळे तीळ त्याच्यावरती घालायचेत आणि हा आपल्या छतावर ठेवला तरी चालेल किंवा मग तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली जिथे कुठलाही पक्षी येऊन हा खाऊन जाईल अशा ठिकाणी आपल्याला हा दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. हा उपाय आपल्याला दुपारी 11:30 ते 1 किंवा 11 ते 1 या कालावधीमध्येच करायचा आहे. बघा, पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला प्रत्येक अमावस्याला असा हा दही भाताचा नैवेद्य आपण ठेवावा. कारण
आपले पित्र हे या छोट्या छोट्या उपायाने संतुष्ट होतात आणि आपल्या पत्रिकेतील प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होण्यास मदत होते. तर हा अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय आहे, हा प्रत्येकाने करा. आता या दिवशी जर आपल्याला शक्य झालं तर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही दान करू शकता. आता दान करताना ते सत्पात्री असावं, ते योग्य व्यक्तीच्या हाती जावं याची आपल्याला काळजी घ्यायची. मग तुम्ही अन्नदान करू शकता किंवा आता हिवाळा ऋतू चालू आहे तर एखादं ब्लँकेट, स्वेटर, कानटोपी अशा गोष्टींचं सुद्धा तुम्ही दान करू शकता गरजू व्यक्तींना. तर हे दान आपल्या यथाशक्ती आपल्याला करायचं आहे. एखाद्या मंदिराच्या बाहेर किंवा अनाथ आश्रमामध्ये तुम्ही अन्नदान केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने अमावस्या तिथी ही आपल्याला साजरी करायची आहे. अगदी छोटे छोटे सोपे उपाय आहेत. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला ही सेवा करायची आहे. आता पितरांच्या स्मरणार्थ आपण पिंपळ वृक्षाखाली दिवा लावतो, पण या दिवशी रविवार आहे आणि रविवारी पिंपळ वृक्षाला स्पर्श केला जात नाही. पण अमावस्या तिथीला पिंपळ वृक्षाला दिवा लावणं हे खूप प्रभावी ठरतं. पण या दिवशी रविवार असल्यामुळे आपल्याला असा हा दिवा लावता येणार नाही किंवा पिंपळ वृक्षाची सेवा करता येणार नाही. तर याच दिवशी संध्याकाळी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असा हा दिवा लावू शकतो. कणकेचा दिवा बनवायचा, बाजूला 2 मुटके ठेवायचे आणि हा दिवा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण आत घरामध्ये येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आणि घरातून बाहेर पडताना डाव्या हाताला अशा पद्धतीने आपल्याला असा हा दिवा लावायचा असतो. आणि बघा पितरांना नैवेद्य दाखवताना तो जे आपण नैवेद्याचं भांडं घेणार तर त्याच्या खाली आपल्याला गोल काढायचा असतो. एका बोटाने गोल काढून घ्यायचा आहे पाण्याने आणि उलटं पाणी फिरवायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि मग असा हा नैवेद्य आपल्याला पितरांना दाखवायचा असतो आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि आपले पितर जिथे असतील तिथे त्यांना सद्गती प्राप्त व्हावी अशी आपल्याला प्रार्थना करायची. तर अशी ही अमावस्या तिथीला ही सेवा चुकू नका. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. आणि आणखीन एक सेवा ती म्हणजे तुम्ही अगदी ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत कधी करू शकता. बघा आपण घरामध्ये मोठ्याने बोलतो किंवा कधी वाद होतात, भांडणं होतात, तर यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होत असते आणि अशी ही निगेटिव्ह एनर्जी ही जास्त काळ जर आपल्या घरामध्ये राहिली तर याचे आपल्यालाच निगेटिव्ह परिणाम भोगायला लागतात. तर असं होऊ नये, आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी ही नष्ट व्हावी यासाठी आपल्याला एक अत्यंत साधा सोपा अगदी 2 मिनिट लागतील या उपायासाठी, पण हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला काचेचा ग्लास किंवा बाऊल घ्यायचा आहे आणि तो नसेल तर तुम्ही साध्या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये किंवा बाऊलमध्ये ठेवलं तरी चालेल. तर त्याच्यामध्ये आपल्याला समुद्री मीठ म्हणजे खडे मीठ घ्यायचे आणि ते खडे मीठ त्या काचेच्या बाऊलमध्ये किंवा ग्लासमध्ये टाकायचे आणि असा हा ग्लास आपल्याला आपल्या प्रत्येक रूमच्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये हा ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक लवंग टाकायची. आता किचनमध्ये एक, हॉलमध्ये, बेडमध्ये, आपल्या घराला जेवढ्या रूम असतील त्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला असा हे एक ग्लास ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची. लवंग टाकताना ती तुटलेली फुटलेली नसावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अखंड लवंग टाकायची आहे आणि हे मीठ हे आपण प्रत्येक अमावस्याला बदलायचं. म्हणजे हे मीठ आपण घ्यायचं आणि आपल्या किचनचं जे बेसिंग आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं पुढच्या अमावस्याला आणि तो बाऊल किंवा ग्लास स्वच्छ करायचा आणि त्याच्यामध्ये नवीन मीठ भरायचं. हा उपाय आपण प्रत्येक अमावस्याला अशा पद्धतीने करायचा आहे. हे महिनाभर मीठ तसंच ठेवावं. 1 महिन्याच्या आधी जर ते खराब झालं, त्याला पाणी सुटलं तर ते तुम्ही मध्ये बदलू शकता. तर असा हा मिठाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होण्यास मदत होते. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची अमावस्या तिथीची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. यातील जेवढ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.